पावसाचे दिवस होते. धुवाधार पाऊस पडत होता. नद्या नाले ओसंडून वाहत होते. ते पूर यायचे दिवस होते. सातारा जिल्ह्यात एका छोट्याशा आडगावात मी निवृत्त होण्याआधी काही जमीन विकत घेतली होती. मनात होतं, आपण रिटायर झाल्यावर तिथे आपल्यासारख्या लोकांसाठी एक वृद्धाश्रम बांधावं आणि त्याच्यातच बरोबर उर्वरित आयुष्य आनंदात घालावं. त्याचप्रमाणे मी या गावात म्हणजे गावच्या एका टोकाला माझ्या जागेत शांतीधाम नावाचा वृद्धाश्रम उभा केला. जमेल तेवढे समाजकार्य करावे आणि त्यापेक्षा आपले उर्वरित आयुष्य एकटेपणाने किंवा उदासपणे न घालवता आपल्यासारख्या 4 लोकात राहून घालवावे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. पण अनुभवातून एक गोष्ट लवकरच लक्षात आली होती की आपल्याला वाटतात तेवढ्या या गोष्टी सोप्या नाहीत. हा आश्रम चालवताना अनेक प्रश्न हाताळावे लागत होते. लाईट जाणे, पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज, भाजीपाला, राहायला आलेल्या लोकांची रागरुसवे, हेवेदावे, आवडनिवड आणि या सगळ्यांसाठी लागणारा पैसा. या व्यतिरिक्त आणखी एक मोठा प्रश्न होता, तो म्हणजे माणसं टिकून ठेवण्याचा. इथे कामासाठी आलेली माणसं अगदी स्वयंपाक करण्यापासून ते धुणी भांडी, झाडलोट, स्वच्छता अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी लागायची. पण तीच इथे मिळत नव्हती. आपल्या देशात उदंड जनता आहे. हाताला काम नाही, पण कुणालाही कष्टाचं काम नको असतं. व्हाईट कॉलर जॉब सर्वांनाच हवा असतो. हलकी कामे करायला लाज वाटते, भले उपाशी मरतील. कालच आपल्याकडून अचानक 3 बायका काम सोडून गेल्या. स्वयंपाक करणारी मुख्य आणि तिच्या हाताखालच्या दोघी. कारण काय, तर तिघींमधील आपसातील भांडण. ती माझ्यावर अधिकार गाजवते, ती शहाणी आहे वगैरे वगैरे असं म्हणून तिघी आपलं सामान आवरून निघून गेल्या. जाताना पुन्हा मलाच दमदाटी करून गेल्या. 3 तारखेला येऊन पगार द्यायला, तेव्हा पाकीट तयार ठेवा, आम्हाला पुन्हा पुन्हा यायला लावू नका. मी अगदी काकुळतेने म्हणालो, हो मॅडम, अशीच आपण तिघींची आज्ञा. वाटलं तर परत या. राग शांत झाला की तुमच्यासाठी दार उघडी आहेत. पण तिघी एकमेकींच्या मनस्थितीत होत्या. आपल्या बॅगा सावरत त्या मुसळधार पावसात बाहेर पडल्या. पावसाळा असल्यामुळे आश्रम बऱ्यापैकी रिकामा होता. 5-6 लोक सध्या राहायला होते. मी पुढचं दार बंद केलं तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. पावसाची सततधार चालू होती. उद्या सकाळचा चहा, नंतर नाश्ता, नंतर जेवण याचं काय करायचं, या विचारात मनात काहून माजला होता. पाहू उद्याचं उद्या. मी मान झटकली तरी मन अस्वस्थ होतं. प्रश्न हा एका दिवसाचा नव्हता, तर दुसरं कोणी मी येईपर्यंतचा होता. देवाचं नाव घेऊन माझ्या खोलीत आलो. एक पेक तयार केला आणि मस्त गजर लावून हळूहळू प्रॉब्लेमच्या टेन्शनमधून बाहेर यायचा प्रयत्न करू लागलो. मला 2 मुलं होती. दोन्ही परदेशात सेटल झाली होती. पत्नी 10 वर्षापूर्वीच माझ्या जीवनातून निघून गेली होती. त्यामुळे तसा मी एकटा जीव सदाशिव. खरं तर पैशासाठी काही करायची इच्छा नव्हती. तसं मी खूप जास्त पैसा राखून होतो. आजपर्यंत कधी कोणाकडे हात पसरले नव्हते. पण तरी जरी कधी गरज लागली तर माझ्या मुलांची मला भरपूर देण्याची तयारी होती. 2 पेक संपले कळतच नाही. 3रा पेक घेताना नेहमीच्या सवयीप्रमाणे ज्याने जो होगा देखा जाएगा म्हणत हसलो आणि एक दमात 3रा पेक घशाखाली उतरवला. सोबतीला खारे शेंगदाणे आणि काजू होते. ते तोंडात टाकले. उठलो, टीव्हीचं बटन दाबलं, रिमोट हातात घेतला आणि चॅनल फिरवला. तेवढ्या पुढच्या मेन गेटवरची बेल वाजू लागली. कोणीतरी ती बेल दाबून धरली होती. आलो थांबा, मी रागानेच ओरडलो. 3 पेक पोटात गेले होते, त्यामुळे नाही म्हटलं तरी पावलं थोडी अडखळत चालली होती. मेन गेटजवळ आलो आणि हात लावताच दाराची कडी थंडगार भासली. हळुवारपणे कडी काढून दारात ओढतच ते जोरात वाऱ्यासह माझ्या अंगावर कोसळलं आणि दारात एक तरुणी उभी होती. माझ्या हातात तिचा नाजूक हात सापडला आणि मी तिला वेळेवर सावरलं. तिचं अंग माझ्या छातीशी घट्ट अडकलं. दोघांच्याही श्वासांची साखळदंड गुंफली होती. तिच्या गालावरची पाण्याचे थेंब माझ्या गालावर लागून एक विलक्षण गारवा जाणवला. मलाच भीतीचा आधार घ्यावा लागला. ती पूर्ण नखाशिखांत भिजलेली होती आणि थरथरत होती. तिच्या केसातील पाणी माझ्या हातावर पडत होतं. ती पडू नये म्हणून मी तिला अजून घट्ट मिठीत घेतलं. तिचं शरीर माझ्या शरीराच्या इतक्या जवळ आलं की तिच्या हृदयाची धडधड माझ्या छातीत जाणवू लागली. मी तिचा पाठीचा भाग हाताने सावरत मोठ्या मुश्किलीने मेन गेट बंद केला. तिच्या एका हातातली एअरबॅग हातून निसटून खाली पडली, पण त्याकडे लक्ष देण्याइतकी शुद्ध शिल्लक नव्हती.
तिच्या थंडगार बोटांनी माझ्या मनगटाला हलकासा स्पर्श केल्यासारखा भास झाला. कदाचित ती नकळत आधार शोधत होती. तिचं अंग माझ्या छातीवर पूर्णपणे विसंबलं होतं. खूप वर्षांनी एक स्त्री माझ्या मिठीत होती. तिच्यातला गारवा आणि तिच्या अंगावरच्या ओल्या कपड्यातून सरकणारी ऊब दोन्ही एकाच वेळी माझ्या अंगात भिनत होती. मी तिला हलकेच हलवलं, तिला हाका मारल्या, पण ती बेशुद्ध होती. तिच्या तोंडाशी हात नेला तर तिच्या श्वासांची हलकीशी ओलसर ऊब माझ्या हाताच्या बोटांना लागली. मग मी तिला मांड्याखाली व पाठीखाली हात घालून उचललं. तिचं डोकं माझ्या खांद्यावर झुकलं आणि तिचे ओले केस माझ्या गालावर सरकले. बेडरूममध्ये नेऊन कोचवर ठेवताना तिचा हात माझ्या मानेभोवती रेंगाळला आणि क्षणभर आमची नजरानजर झाली. तिचे डोळे अर्धवट उघडे होते, पण शुद्धीवर येण्याआधीच ते पुन्हा मिटले. तिच्या तोंडून एक हलकीशी पुटपुट निघाली. शब्द नव्हते, फक्त एक ओलावा होता. मला चांगलीच थाप लागली होती, पण ती थाप श्रमाची नव्हती, तर तिच्या एवढ्या जवळ येण्याच्या भावनेची छाती भरून आली होती. तिचं सर्व अंग गार पडलं होतं, तरी तिच्या गालावर हात ठेवताच तिचा रोमांच माझ्या बोटापर्यंत हेलावून गेला. तिच्या भिजलेल्या कपड्यांचे बटन सोडायचे की तिला कोरड्या कपड्यात गुंडाळायचे या विचाराने मन गोंधळत होतं. पण मी तिचा हाताचा पंजा माझ्या दोन्ही हातात घेतला. तिच्या बोटावर हलकीशी मिठी मारली, जणू तिला सांगत होतं, सुरक्षित आहेस, मी आहे इथे. मी तिला तिथेच स्थिरावून हीटरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. रमची बाटली काढून एक छोटा पेग केला, त्यात थोडं गरम पाणी काढलं. तिच्याजवळ नेऊन तिला हलवलं. डोळे उघडले. मी म्हटलं, घे, असं म्हणून तिच्या तोंडात चमच्याने ते पेय घातलं. उक कारण पेय तिच्या पोटात गेलं. मी पॅकेट आणून तिच्या भोवती हळुवारपणे गुंडाळलं. तिला कॉटवर निजवताना तिचं डोकं पुन्हा एकदा माझ्या खांद्यावर झुकलं आणि तिचा श्वास माझ्या गळ्यात रेंगाळला. कॉटवर निजवताना मी तिची नजर टिपण्याचा प्रयत्न केला, पण तिचे डोळे मिटले होते. तिच्या ओठावर मात्र एक हलकीशी रेष होती, जणू स्वप्नात तरी ती सुरक्षिततेच्या मिठीत हरवली होती. कपाट उघडून टॉवेल आणला आणि तिच्या डोक्याशेजारी बसलो. तिचे केस मोकळे असताना ते माझ्या बोटावर गुंडाळले गेले. ओलसर गर्द केसांचा गोतावळा काढताना जाणवत होता. माझी अंगठी तिच्या कानाशी घासली गेली. टॉवेलने केस पुसताना तिची कानसळी, तिचा नाजूक गळा व सगळ्या माझ्या बोटांनी स्पर्श होत राहिला. तिच्या कपाळावर हात ठेवला तर तो चांगलाच गरम लागला, पण त्या गरमीत तिच्या त्वचेची मऊसर मखमली मला जाणवू लागली. थर्मामीटर आणताना माझा हात थोडा थरथरला होता. तिच्यावरचं पांघरूण हळूच खाली केलं. तिचा हात वर करून काखेत थर्मामीटर ठेवला. त्या क्षणी माझे हात तिच्या अंगावरून गेले आणि तिला पुन्हा एकदा जवळ घेतल्यासारखं वाटलं. 5 मिनिटं मी तिच्याकडे बघत राहिलो. तिच्या ओठांची हालचाल, भुवयांची थरकाप, बोटांचा आविर्भाव सगळं माझ्या नजरेत साठवत होतं. त्या शांततेत तिच्या शरीरातली उष्णता माझ्यापर्यंत येत होती. थर्मामीटर काढला. ताप 102 अंश होता. मी तिच्याकडे बघितलं आणि तिच्या भुवयांवरून हात फिरवत म्हणालो, बऱ्यापैकी ताप आहे ग तुला. तिने काही उत्तर दिलं नाही, पण तिच्या बोटांनी माझ्या मनगटाला हलकंसं धरल्यासारखं केलं. मी तिचं पांघरूण व्यवस्थित केलं. तिच्या गालावर केस मागे सरकताना माझी बोट तिच्या ओठावर सरकली. ते ओठ कोरडे पडले होते, पण अजूनही मऊसर होते. गार पाण्याच्या घड्यासाठी मी मीठ घातलेलं पाणी रुमाल घेतला. तिच्या कपाळावर पहिली घडी ठेवताच तिने हलकासा उदका दिला. तिची भुवई उंचावली, ओठ उघडले, जणू त्या गारवाने तिला जाग आली होती. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे अर्धे उघडले होते. एकदम माझ्याकडे पाहिल्यासारखं वाटलं. शांत राहा, मी आहे इथं, मी हळूच म्हटलं आणि तिच्या हातावर हात ठेवला. तिने क्षणभर माझ्याकडे पाहिलं, ओठ हलवले, पण शब्द फुटला नाही. डोळे पुन्हा मिटले. किचनमध्ये जाऊन वरण भाताचा कुकर लावला आणि परत आलो. तिची घडी बदलायची होती. कपाळावरची घडी काढून नवी ठेवताना माझी नजर तिच्या चेहऱ्यावर गेली. तिची पापणी, भुवयांचा मोहर, ओठाची रेषा अगदी जवळून पाहत होतो. तिच्या केसात हात फिरवला. केस बऱ्यापैकी वाळले होते, पण अजूनही तिच्यातला तो गारवा माझ्या बोटांना जाणवत होता. मी तिच्या शेजारी बसून तिचा हात माझ्या दोन्ही हातात घेतला. तिच्या बोटांच्या पोरावर हलकेशी गोल गोल फिरवत होतो. तिची नाडी धडधडत होती. तिच्या शरीरातली उष्णता माझ्या अंगठ्याला जाणवत होती. तिच्या हाताचा पंजा माझ्या ओठाशी नेऊन हलका स्पर्श केला. तिच्या त्वचेवरचा मिठाचा क्षार मला तिच्यातलं अस्तित्व जवळचं करून गेला. घाबरू नकोस, मी तिच्या कानाशी कुजबुजलो.
मी आहे ना तुझ्या पाठीशी. तिच्या बोटांनी माझ्या हाताला हलकासा दाब दिला. माझं हृदय जोरात धडधडलं. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. पण ती हसलीसुद्धा. अगदी हलकंसं, अगदी अलगद. ती हसून माझ्या छातीत धर करून राहिलं. मी तिच्या कपाळावरची घडी बदलली. तिच्या केसात बोट फिरवली. तिची नजर माझ्यात हरवली होती. तिच्या ओठावरचे ते हलकेसे हसू, तिच्या डोळ्यातला तो ओलावा, तिच्या श्वासातील ऊब, तिच्या शरीरातला तो ताप सगळं माझ्यात विरघळत होतं. तिच्या कपाळावर ओठ ठेवून मी हळूच म्हटलं, ताप उतरला की मग बोलूया गोड गोष्टी. तिने डोळे मिटले, पण तिच्या हाताची ऊब माझ्या हातात कायम होती. मी तसाच उठून बसून राहिलो. तिचा हात माझ्या हातात, तिची ऊब माझ्या हातात, तिचं स्वप्न माझ्या मनात. आता ती थोडी वळवळ करू लागली होती. पांघरुणाखाली तिचे पाय अस्वस्थपणे हलत होते. तिच्या भुवयावर आलेली आठी आणि ओठांची हालचाल सांगत होती की तिचे पाय खूप दुखत आहेत. मी तिच्या डोळ्यात बघितलं. तिने काही सांगितलं नाही, पण तिची नजर माझ्यात गुंतली आणि तिच्या ओठावर एक लहानशी हास्यरेषा उमटली. तेवढ्यात कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. आत जाऊन गॅस बंद केला, पण मन मात्र तिच्याकडेच होतं. परत आलं तर तिने डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेतील भावुकता मला भावनिक करून गेली. आता मी तिच्या पायाजवळ बसलो. पांघरुणातून हात घालताना माझा हात तिच्या पायावर पडला. तिची त्वचा अजूनही थोडीशी थंड होती, पण माझ्या हाताच्या स्पर्शाने ती शहारल्यासारखी वाटली. मी हळूच अगदी प्रेमाने तिचे पाय चेपायला लागलो. माझे हात तिच्या पायावरून खाली फिरू लागले. सुरुवातीला ती फक्त कणत होती, पण हळूहळू तिच्या कण्यात एक वेगळीच शांतता आली. तिची नजर माझ्याकडे होती. तिचे डोळे अर्धे मिटले होते, थोडे थोडे उघडले. त्या परिस्थितीत ती अतिशय सुंदर दिसत होती. दुखतंय का गं? मी हळूच विचारलं. तिने डोक्यानेच नकार दिला, पण तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिच्या गालावर पडलेले केस मागे सावरत मी म्हणालो, अगं रडतेस कशाला? तिने उत्तर दिलं नाही, फक्त तिच्या हाताने माझा हात धरला. तिची बोटं माझ्यात गुंतली गेली. त्या क्षणी कुकरची शिट्टी, बाहेरचा गारवा, पाऊस सगळं विसरून गेलो. फक्त तिचा हात, तिची नजर आणि तिच्या अस्तित्वाचा तो स्पर्श. मी तिचे पाय चेपत राहिलो. आता हाताची गती अजून मंद आणि जिव्हाळ्याची झाली होती. तिच्या घोट्यावर, टाचेवर, पायावर सगळीकडे माझी बोटं प्रेमाने फिरत होती. तिने डोळे मिटले, पण तिच्या बोटांचा दाब माझ्या हातांचा कायम होता. तिच्या ओठावर एक अलगद हास्य उमटलं. ते हास्य फक्त माझ्यासाठी होतं. कुकर थंड होईपर्यंत मी तिचे पाय चेपत राहिलो. त्या शांततेत फक्त तिचा श्वास, माझा श्वास आणि माझ्या बोटांची तिच्या अंगावर हलकीशी हालचाल जाणवत होती. कुकर थंड झाला तेव्हा तिने डोळे उघडले. जाऊ नका, तिने हळूच आवाजात म्हटलं. तो आवाजात किती मऊ आणि ओलसर होता. मी उठलो, पण तिचा हात सोडला नाही. तिच्या हातावर ओठ फिरवत म्हणालो, 1 मिनिट, जेवण घेऊन येतो. आज जाऊन ताट घेतलं. त्यात वरण भात, तूप आणि मीठ घालून भात कालवला. भात कालवताना माझा विचार मात्र तिच्याकडेच होते. तिच्यासाठी कोमट पाणी, चमचा सगळं व्यवस्थित करून बाहेर आलो. तिला भिंतीला टेकून बसवलं. तिच्या पाठीमागे उशी लावली. तिच्या अंगावरचं पांघरूण व्यवस्थित केलं. तिच्या डोळ्यात पाहिलं. ते डोळे अजूनही ओलावलेले होते. मी तिच्याजवळ बसलो. एका हाताने तिची हनुवटी हलकीशी धरली आणि मग तिला भात भरू लागलो. पहिला घास तिने घेतला आणि डोळे मिटले. जणू त्या तुपाच्या सुगंधात ती काहीतरी हरवून गेली होती. दुसरा घास घेताना माझा हात तिच्या ओठांना लागला. तिचे ओठ मऊ आणि कोरडे पडले होते. तिने तो घास घेतला आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत कृतज्ञता होती, प्रेम होतं आणि आणखीही काहीतरी होतं. तू का जेवत नाहीस? तिने हळूच विचारलं. आधी तू जेव. मी तिला पुन्हा घास दिला. ती खूप कौतुकाने माझ्याकडे पाहत होती. त्या नजरेतला ओलावा माझ्यात शिरत होता. तिच्या डोळ्यातून हळूच पाणी झिरपू लागलं. ते पाणी माझ्या अंगठ्याने पुसत मी म्हणालो, असं का रडतेस गं? मी आहे ना इथे. तिने हात वर करून माझा हात धरला. तिची बोटं माझ्या बोटात अशी गुंतली की ती सोडायची इच्छाच होईना. ती रडत होती, पण हसतही होती. तिच्या अश्रूंना मी माझ्या ओठांचा स्पर्श दिला. तिच्या गालावरचे, कपाळावरचे, डोळ्याशेजारचे अश्रू मी हळुवारपणे पुसत होतो. जेवून घे, मग मी पण जेवण तुझ्या शेजारी बसून. तिने हसून डोकं हलवलं.
त्या हसण्यातलं प्रेम, त्या नजरेतला विश्वास आणि ओठावरची मुग्धता सगळं माझ्या आत साठत होतं. मी तिला प्रेमाने सगळा भात भरवून घेतला. प्रत्येक घासासोबत तिचा थकवा हलका होत होता आणि माझ्यातही तिच्याबद्दलची ओढ वाढत होती. शेवटचा घास दिल्यावर मी तिच्या कपाळावर ओठ ठेवले. तिचे डोळे मिटले आणि तिच्या ओठावर एक समाधानाचं हास्य उमटलं. ते हास्य माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर चित्र होतं. तिने माझा हातात हात घेतला, डोळे मिटले. तिच्या श्वासांची ऊब माझ्या बोटावर पडत होती. मी तिच्या शेजारी बसून राहिलो, तिचा हात माझ्या हातात, तिचे स्वप्न माझ्या डोळ्यासमोर. जेवण झाल्यावर तिला हात धुवायला पाणी दिलं आणि एक क्रोसिनची गोळी दिली. जरा बस म्हणालो. तिची एअरबॅग उघडली तर सगळे कपडे आणि सामान भिजले होते. ती बॅग तशीच ठेवून आत काय करावं याचा विचार करू लागलो. कारण माझा हा एकाकी संसार होता. इथे स्त्रियांचे कपडे कुठून येणार? उठलो, माझे काही टी-शर्ट आणि नाईट पॅन्ट काढून बघितल्या. त्यातील 1-2 तिच्यासाठी निवडल्या. आतल्या खोलीतून तिचा कण्याचा आवाज आला. मी परत धावलो. तिने डोळे उघडले आणि खोल आवाजात विचारलं, मी कुठे आहे? मी तिच्या खांद्यावर थोपटलं. जरा अशीच बस, मी तुला कपडे देतो. माझी बॅग कुठे आहे? त्यात कपडे आहेत. हे बघ, तुझी बॅग अजूनही भिजलेली आहे. रात्रीपुरते माझे हे कपडे देतो. तो टी-शर्ट आणि नाईट पॅन्ट घाल, मग सकाळी पाहू. तिने होकारार्थी मान हलवली. मी तिचे पांघरूण खांद्यापासून कमरेपर्यंत खाली सरकवले आणि टी-शर्ट तिच्या अंगावर चढवला. मग नाईट पॅन्ट घालायला मदत केली. त्या सैल कपड्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. आता मी तिच्यावरून नजर वळवली तर तिने माझा टी-शर्ट ओढला. मी वळलो. ती फक्त म्हणाली, बाथरूम? मी तिला आधार देऊन उठवलं. तिच्या कॉटवरून पाय खाली सोडले. मग तिला सांभाळत उभं करून बाथरूमपर्यंत नेलं आणि आत सोडून बाहेर उभा राहिलो. पुन्हा तिने आवाज दिला. तिला आधार देत आणून कॉटवर आडवं केलं. या सर्व प्रकाराने मी दमलो तर होतोच, पण कमालीची गोंधळूनही गेलो होतो. ही मुलगी कोण असेल? कुठून आली असेल? आणि आपल्याकडे या मुसळधार पावसात अशी का आली असेल? डोके चक्रावून गेले. उठलो, ग्लास काढला, पेक भरला आणि टेबलवर ग्लास ठेवून खुर्चीवर बसलो. एक पेक झाल्यावर तिचेच विचार मनात यायला लागले. मी पुन्हा पेक भरला, 2 घोट घेतले आणि ग्लास संपवला. मनात आलं तिच्याकडे जावं, तिला जवळ घ्यावं, पांघरूण बाजूला करून तिला घट्ट मिठी मारावी. किती दिवसाचा मी उपाशी आहे, मला त्याची आता जाणीव झाली. काय हरकत आहे? मी विचार करत कॉटजवळ आलो. माझ्यातली वासना जागी झाली होती. मी तिच्या अंथरुणाला हात लावून ते बाजूला केलं. ती जागी झाली आणि म्हणाली, बाथरूमला जायचंय, मदत कराल का? त्या एका शब्दाने मी पुन्हा एकदा भानावर आलो. जमिनीवर पाय टेकल्यासारखा झालो. तिचं अंथरूण नीट केलं, तिला बसवलं, मग हळूच काखेत आधार देऊन उभं केलं. बाथरूमपर्यंत आणलं आणि बाहेर थांबलो. मला माझीच प्रचंड लाज वाटली. एका असहाय्य स्त्रीचा फायदा घेऊन आपली भूक भागवायचा विचार मनात आला. लायकी आहे का आपली? लाज वाटते का? मी स्वतःलाच मनातल्या मनात शिव्या घालत होतो. तिने आतून दार ठोठावलं. मी दार उघडून तिला आधार देऊन पुन्हा कॉटवर आणून बसवलं. पाणी? ती म्हणाली. पाणी आणून तिला पाजलं व आडवं केलं. आता मी परत वळणार तितक्यात तिचा आवाज आला, अहो ऐका ना, माझ्यापासून दूर जाऊ नका ना, मला खूप भीती वाटते. माझ्या शेजारीच झोपा. तिने थेट विनवणीच केली. इतका वेळ काय वाईट विचार मनात येत होते आणि ही चक्क माझ्या शेजारी झोपायला सांगत होती. मी तिच्या शेजारी आडवा झालो. ती माझ्या आणखी जवळ सरकली आणि माझ्या मिठीत शिरली. तिला झोप लागेपर्यंत मी तिची पाठ आणि पाय हलकेच चोळत होतो. सकाळी मला जाग आली. ती तिच्या हाकेपुढे, अहो साहेब, उठा ना, किती वाजले बघा. मी तडकन उठलो आणि तिच्याकडे बघत राहिलो. तिच्या अंगावर जुन्या फॅशनचा एक सैलसर पंजाबी ड्रेस होता आणि हातात चहाचा कप. मला खूप हसू आलं. ती ओरडली, हे काय? असे काय हसताय? काही नाही म्हणत मी तिच्या हातातला कप खाली ठेवला आणि म्हणालो, आता तू अगदी माझी पत्नी भासते आहेस. आणि तिला पटकन जवळ ओढलं. पण लगेच मला आणखी चूक लक्षात आली. सॉरी म्हणत मी तिला दूर केलं आणि खाली मान घातली. आता ती हसली आणि म्हणाली, इतकं सॉरी म्हणायचं आणि मनात लावून घ्यायचं काही कारण नाही. मी तुम्हाला मनाने वरलं आहे. आता त्या नात्याला तुम्ही पत्नी म्हणा, मैत्रीण म्हणा, नाहीतर नोकरानी, मला काही फरक पडत नाही. ती माझ्याजवळ आली, स्वतःहून माझ्या मिठीत शिरली आणि म्हणाली, चला
आवडा लवकर, तुमचे ज्येष्ठ सभासद नाश्त्यासाठी तुमची वाट बघत आहेत. तोंड धुवा, मी पुन्हा गरम चहा करून आणते. मी उठलो, तोंड धुतलं. ती चहा घेऊन आली. तूप पिऊन दाढी आंघोळ करून आलो. कॉटवर तिने टी-शर्ट आणि जीन्स काढून ठेवली होती. कपडे चढवले, देवाला नमस्कार केला आणि बाहेर आलो. जेवायचा जो छोटा हॉल होता, तिथे आश्रमातील 4-5 मंडळी बसली होती. पाऊस उघडतच होता आणि छान ऊन पडलं होतं. सर्वांना नमस्कार केला आणि मी खुर्ची ओढली. तेवढ्यात तिथले ज्येष्ठ सभासद म्हणाले, सर, तुमची नात्यातली राधिका हिवाला आधीच का नाही इकडे बोलवलं? इथल्या बायकांची रोजची भांडणं आणि आदळआपट थांबली असती की, आणि किती छान वातावरण राहिलं असतं आपल्या आश्रमात. ती पातेल्यात पोहे घेऊन आली. मस्त वास सुटला होता. तिथे असलेल्या शांताबाई आजी पटकन उठल्या. अगं थांब, मी डिश भरते, तू खोबरं कोशिंबीर घेऊन ये. त्यांनी टेबलचा ताबा घेतला. राधिका आत गेली. खोबरं कोशिंबीर, लिंबू आणि चहाची किटली घेऊन आली. सर्वांचा हसत खेळत नाश्ता झाला. मी तिला आवरण्यात मदत करू लागलो तर ती नको नको म्हणत होती. राधिका, तुझं नाव खूप सुंदर आहे आणि तू आहेस पण तशीच्या आश्रमात सुवास दरवळणारी. हे बघ, माझं कौतुक पुरे झालं. ते काय ते रात्री करा. ती सहज बोलून गेली, पण लगेच तिच्या लक्षात आलं आणि तिने जीभ चावली. मी हळूच तिला डोळा मारला आणि म्हणालो, बघूया, पण तिने लाजत माझ्याकडे दुर्लक्ष केलं. हे बघा, ही यादी. पाऊस उघडलाय तोपर्यंत हे सामान आणि भाजी घेऊन या. एखादी कसलेली गृहिणी ऑर्डर सोडावी तशी तिने मला ऑर्डर दिली. ओके मॅडम, हा बंदा तयार आहे, असं म्हणत मी पिशव्या घेतल्या, पाकिटात किती पैसे आहेत बघितले आणि गेट उघडून कार बाहेर काढली. भाजी व किराणा सामान घेऊन गाडीजवळ आलो तर तिथे जोशी काका उभे होते. जोशी काका या गावातील जुने, जाणते आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व होते. रामराम भाऊ, तुमची गाडी पाहिली म्हणून थांबलो. तुम्हाला आश्रमात कामाला बायका हव्या आहेत ना? माझ्या ओळखीत 2 जणी आहेत. कोकणातल्या आहेत. तुम्ही त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था करणार असाल तर त्या यायला तयार आहेत. सध्या माझ्याकडे आल्या आहेत. माझ्या पत्नीच्या गावच्या आहेत. बघा जमलं तर. जोशी काका, अहो, आम्हाला कोणी ना कोणी हवंच आहे. पाठवून द्या त्यांना. आमची राधिका बोलेल त्यांच्याशी आणि ठरवेल. मी इतक्या सहज आणि आत्मविश्वासाने बोलून गेलो की मलाच माझं आश्चर्य वाटलं, पण मनात एक प्रकारची खात्री पटली होती. माझ्या आयुष्यात एक खंबीर पाठबळ मिळालं आहे आणि जाणीव मला झाली. मी सामान घेऊन आश्रमात आलो. किचनमध्ये हालचाल दिसत होती. सामान किचनमध्ये आणलं तर तिथे शांताबाई आजी आणि ज्यांना मी नेहमी खडूस म्हणून ओळखायचो त्या देशमुख काकूसुद्धा होत्या. माझ्या मागे देशमुख काका आणि कुलकर्णी आजोबा आले. आमच्याकडे भाज्या द्या, आम्ही निवडतो, ते म्हणाले. देशमुख काकूंनी इतर सामान पाहून डब्यात भरायला सुरुवात केली होती. मला आज एका पाठोपाठ एक आश्चर्याचे धक्के बसत होते. मी राधिकाला म्हणालो, राधिका, हे बघ, माझ्या ओळखीचे जोशी काका आहेत. ते 2 कोकणातल्या त्यांच्या ओळखीच्या बाया कामासाठी पाठवतात आहेत. त्यांच्याशी बोलून घे. ती ठीक आहे म्हणाली आणि तिचे सरबतचा ग्लास माझ्याकडे गेला. मी सरबत पिऊन माझ्या खोलीत आलो. अवघ्या एका दिवसात झालेले हे सकारात्मक बदल मला खूप सुखद धक्का देऊन गेले होते. कालपर्यंत वाटत होतं की आता बस करावं, आश्रम बंद करावा, पण आता मी देवाचे मनापासून खूप खूप आभार मानले. तर मित्रांनो, मी जो निर्णय घेतला तो बरोबर घेतला की चूक, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.